स्वामी समर्थ. किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चवळीची भाजी बघणार आहोत. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया. मी 1.5 कप चवळी घेतलेली आहे. तर रात्रभर भिजवायला ठेवली होती आणि कुकरमध्ये आपण 1-2 शिटी घेऊन घेऊ. थोडंसं मीठ टाकून द्यायचं आणि कुकर लावून घ्यायचं. झालं आहे बघा, 2 शिटी शिजले आपले. चवळी छान, जास्त नाही अशी शिजवायची, छान शिजली, पिचकून जाते खूप. मग 2 कांदे घेतलेत मी आणि 1 टमॅटो आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या, त्या कट करून घेणार आहोत. मी लसूणच्या चॉपरमध्ये चॉप करून घेते, बारीक छान होतं त्याच्याने. एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल घ्यायचं आणि फोडणीची तयारी करायची. मोहरी, जिरं आणि लसूण, त्याला मिक्स करून घेऊ आणि कांदा. अशा पद्धतीने केली ते छान लागते, नक्की ट्राय करा तुम्ही. त्याला मिक्स करून घेतलं, फ्राय झाला आहे. आता टोमॅटो टाकून देऊ, तो पण फ्राय झाला आहे चांगला. तर मिरची, हळद आणि थोडासा गरम मसाला, थोडी कोथिंबीर टाकू. वरून पण टाकणार आहे, पण आता याचं तेलात छान तळली जाते. त्याला मिक्स करून घेऊ. मिक्स झालं की थोडंसं पाणी टाकायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. 2-3 सेकंदासाठी छान शिजून जातात. मग नंतर चवळी टाकायची त्याच्यात. छान ग्रेव्ही तयार होते त्याची, सॉफ्ट. बघू शकतात तुम्ही, स्ट्रक्चर किती छान आलं आहे. आणि चवळी टाकून देऊ आपण. मिक्स करू. वरून कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून द्यायचं आहे. आपण चवळी शिजवताना त्याच्यात मीठ टाकलं होतं, मग याच्यात थोडंसंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, नाही तर खारट होईल. थोडं झाकून 2-3 सेकंदासाठी मिक्स करू. छान झाली, बघू शकता तुम्ही. थोडंसंच पाणी टाकायचं, त्याला परत मिक्स करायचं आणि 5 मिनटासाठी होऊ द्यायचं. बघू शकतात तुम्ही. शेंगदाण्याचं कूट टाकून बारीक 5 मिनटासाठी होऊ द्यायची मिक्स करून. आता झाले 5 मिनटं. आता मिक्स करूयात. छान झाली आपली भाजी, स्ट्रक्चर छान आलं आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. बघू शकतात भाजी. तोपर्यंत बाय बाय.